हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता आम्ही लोहगाव विमानतळावर रामेश्वरमला जाण्यासाठी निघालो आहोत. 7ची फ्लाईट असल्यानं आम्ही 3 वाजता सुटलो. आमची पहिली फ्लाईट गोव्याची आहे आणि मग तिथनं पुढे चेन्नई. पहिल्या फ्लाईटचा प्रवास करून आम्ही गोवा विमानतळावर आलो. हे आहे गोवा विमानतळ आणि आतूनच आम्हाला इंटरनल दुसऱ्या विमानतळावर जाण्याची सोय होती. आम्ही मग चेन्नईला गेलो. तुम्ही हे तामिळनाडूचं विमानतळ बघू शकता, किती सुंदर आहे. मी चेन्नई टू रामेश्वरमचे 4 भाग करणार आहे. ते 4ही भाग अवश्य पहा. ही नटराजाची सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता विमानतळावरची. या भागात मी तुम्हाला महाबलीपुरम, कांचीपुरम आणि पाँडिचेरी एवढा प्रवास दाखवणार आहे. कांचीपुरमला मी साड्या पण घेतल्या आहेत. नंतर आम्ही आमच्या बॅग्स वगैरे कलेक्ट करून विमानतळाबाहेर आलो. संपूर्ण प्रवासासाठी ठरवलेली कार आमची वाट बघत होती. सर्व बॅग कारमध्ये ठेवून आम्ही प्रवासाची सुरुवात केली. चेन्नईची सकाळ आमची 10 वाजता सुरू झाली. आम्हाला आज पूर्ण दिवस प्रवास करायचा होता. असा हा सुंदर निसर्ग बघताना प्रवासाचा त्रास जाणवलाच नाही. सर्वप्रथम आम्ही महाबलीपुरमला बीच साईड शोर टेम्पलला गेलो. तिथं गॉड शिवा आणि विष्णूचं टेम्पल आहे. खूप प्राचीन आणि सुंदर टेम्पल आहे. आणि लगेच तिथलंच पंचरथा टेम्पल केलं. मी आता बीच साईड सी शोर टेम्पलला आलो आहोत आणि इथे नॉमिनल तिकीट होतं. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे. छोटी छोटी अशी टेम्पल्स आहेत तिथं आणि मोठं पण आहे. दगडी बांधकाम आहे आणि खूप सुंदर निसर्ग आहे. त्या मंदिरांजवळच अगदी पुढे अंतरावर पंचरथा टेम्पल्स होती. 5 पांडवांचे रथ होते तिथं. खूप प्राचीन आणि सुंदर बांधकाम होतं ते पाहिलं आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. कारण तिथं अनेक प्राचीन दगडात कोरलेली टेम्पल्स होती. बटर बॉल पण टेम्पल होतं कृष्णाचं, पण आम्हाला सगळी करता नाही आली. महाबलीपुरमवरनं आम्ही कांचीपुरमला कामाक्षा देवीचं टेम्पल बघायला गेलो. तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे बाहेरून. हे आतनं दाखवू शकत नाही, कॅमेरा अलाउड नाही आहे. पण किती सुंदर मंदिर आहे. खूप शांतता आहे इथं. मंदिराच्या छान वाईब्स घेऊन कांची जया ज्योती सिल्क साडी सेंटरमध्ये गेलो व एक म्हणताना 2-3 साड्या घेतल्या. महाराष्ट्रापेक्षा फार कमी रेटमध्ये मिळाल्या व पुढे आम्ही हॉटेलमध्ये आलो. हे हॉटेल पॉपी आहे पाँडिचेरीमध्ये आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आम्ही पूर्ण रामेश्वरमपर्यंत हॉटेल पॉपी ह्यांच्या सिरीज केल्या. ह्यांची सर्विस खूप छान होती, खाणंसुद्धा. आम्ही रात्री आराम करून सकाळी आवरून नाश्त्यासाठी आलो आणि तिथला सुंदर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट केला. पाँडिचेरीमध्ये सगळी फ्रेंच लोक जास्त दिसतात. मी नाश्ता केल्यानंतर अरविंदो आश्रम आणि नंतर गणपती मंदिर बघायला गेलो. ते मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे, कारण मग व्हिडिओ खूप मोठी होईल. मग नाश्त्यामध्ये बेकरीपासून इडली, मेदूवडे सगळं छान होते. गाडी येईपर्यंत आम्ही स्विमिंग पूल शेजारी बसलो. सकाळच्या थंडगार वातावरणात पक्ष्यांचा चिवचिवाट मन रमून गेला. माझी व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.